हे बघा, हा प्रस्ताव अमरावतीच्या जिल्हा कमिटीने केलेला आहे आणि हा प्रस्ताव त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीला दिलेला आहे। जो निर्णय राज्य कार्यकारिणी घेईल तो अंतिम राहील। पण आपल्याला दोन गोष्टी प्रामुख्याने दिसतात की एकतर अमरावतीचे जे नागरिक आहेत ते आजकाल खासदारांवरती खूप नाराज आहेत। खासदारांविरुद्ध खूप लोकांचं जनमत आहे आणि लोकांना ही अपेक्षा आहे की खासदारांनी न केलेलं कामं आणि अर्धवट राहिलेली कामं हे वंचित बहुजन आघाडी पूर्ण करेल अशी लोकांची आशा आहे। आणि आपली जी अमरावतीमध्ये जानेवारीमध्ये जी रेकॉर्ड ब्रेक सभा झालेली त्याचा जो जनसागर उभा राहिलेला त्याच्यावरनं आपल्याला दिसून येतं की वंचित बहुजन आघाडी ही अमरावतीमध्ये खूप चांगली ग्रिप घेतली आहे। आणि जी 3-4 लाखाची जी सभा झाली अमरावतीमध्ये त्यांनी एक गोष्ट निश्चित समोर येते की लोकांचा साथ हा अमरावतीचा लोकांचा साथ हा वंचित बहुजन आघाडी बरोबर आहे आणि ह्याचं रूपांतर नक्कीच मतामध्ये होईल। नाही, हे बघा, माझ्यासारखा कोणताही माणूस असेल जो एक राज्यशास्त्राचा पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी आहे, ज्याला या विषयामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कामं केली आहेत आणि शिक्षण पण घेतलं या फील्डमध्ये, तर माझ्यासारख्या कोणत्याही व्यक्तीला जेव्हा एक लोक येऊन एकत्र येऊन म्हणतात की तुम्ही लोकसभा लढवली पाहिजे किंवा तुम्ही खासदारकीसाठी उभे राहायला पाहिजे, तेव्हा ही एक खूप अशी गर्वाची गोष्ट आहे की लोकांना आपलं काम पटतंय, लोकांना आपली मतं पटतायत आणि त्याच्याच बरोबर लोकांचं ही इच्छा आहे की मी उभं राहावं। तर ही एक खूप आनंदाची गोष्ट एका बाजूला आहेच, पण जो निर्णय राज्य कार्यकारिणी घेईल तो निर्णय अंतिम राहील। हे बघा, केंद्रामध्ये जाऊन ज्या सभागृहामध्ये बाबासाहेब होते, बाळासाहेब होते आणि जिकडे जाऊन खरंच लोकांचं प्रतिनिधित्व करता येतं, लोकांची कामं करता येतात, जनतेचे प्रश्न सोडवता येतात आणि तसंच एक प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये करता येतं, त्याच्यासारखी गर्वाची गोष्ट नसणार आहे। पण तरी आता तरी हे खूप पहिल्या टप्प्यात आहे। पुढे महाविकास आघाडी बरोबर युतीमध्ये काय ठरतं आणि वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्राची राज्य कार्यकारिणी रेखाताई, बाळासाहेब आणि जर पार्लमेंटरी बोर्ड आपण नेमला तर तो पार्लमेंटरी बोर्ड हा काय निर्णय घेतो त्याच्यावरती सगळं अंतिम राहतं। बाकी माझा युवकांना हाच एक संदेश राहणार आहे की आत्ता आपण बघत आहात की महाराष्ट्रामध्ये आणि खास करून भारतामध्ये राजकारणाची परिस्थिती काय झाली आणि ज्या पद्धतीने आजकालचे राजकारणी वावरतायत, वागतायत किंवा इनकमिंग आउटगोईंग एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात चालू आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एकच गोष्ट दिसते की इकडच्या तरुणांचा विश्वास राजकारणामध्ये उठतोय असं एक परिस्थिती दिसते। तर माझं इकडच्या तरुणांना आणि युवकांना हेच म्हणणं राहणार आहे आणि विनंती राहणार आहे की काही ठराविक लोकांच्या वागणुकीमुळे राजकारणाला दोष नका देऊ, राजकारणाला दोषी नका ठरवू। ती लोक चुकीची वागली, आपण आपल्या मतातून त्या लोकांना नक्कीच धडा शिकवा आणि आतापर्यंत ज्यांनी प्रामाणिकपणे काम केले, जे आपल्या भूमिकेवरती ठाम राहून आवाज उठवत आहेत, त्यांना ह्या वेळेस आजमावून बघा, तुम्हाला राजकारणाची स्थिती नक्कीच बदलताना दिसेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।